तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या शेतात आम्हाला गाडा लागणार आहे. मग तो गाडा करायसाठी आज आमचे वेल्डर आहेत मित्र आमचे स्टाफ त्यांच्यावरती आम्ही आलो आहे आणि गाडा करायची तयारी चालू आहे. मी धावतो तुम्हाला. हे बघा मिस्त्री, किती वेळ लागेल? 5 वर लागेल. तर ह्या गाड्याचा उपयोग आम्ही लागवड नेण्यासाठी, नारळ आणण्यासाठी, आंबोळी चिकू सगळ्यालाच उपयोगाला आम्हाला ते येणार आहे. ह्याच्यावर सगळं डोक्यानं आम्ही ओढत होतो म्हणून आता मी गाडा करायला लागलो आहे. आणि हा गाडा मी तुम्हाला सगळा पूर्ण झाल्यानंतर आधीमध्ये धावतोच तुम्हाला कसं करतात काय करतात आणि गाडा झाल्यानंतर शेवट तुम्हाला मी धावतो. तर ही एवढी फ्रेम तयार झाल्या. अजून तुला थोड्या वेळात धावतो काय झाले काय नाही. तर मित्रांनो सांगायचं म्हणजे गाडा बनवायला आज दुसरा दिवस आहे. पार्ट टाईममध्ये हिनी काम करतात. दिवसभर दुसरीकडे काम करायचं आणि मोकळ्या वेळेत तो गाडा मला करून द्यायला लागल्यात. तो गाडा अशा पद्धतीने बनवला बघा. धावतो थांबा. हे इथे एक चाक बसणार आहे. ते उलटा ठेवला आहे गाडा. इथे एक चाक बसणार आहे आणि इथे एक चाक बसणार आहे. आणि ही जी पाईप राहिल्या ती ह्या साईडला दांडकी लावायची आहेत. म्हणजे पाडं तिथं घुसवायचं. पाड्याचा नाही सोडा, आपल्या गाडीचा आहे. टू व्हीलरला जोडता यावा किंवा माणसाने वडता यावा असा बनवला आहे. पण जसा जसा होईल तसा तसा तुम्हाला मी धावणार आहे. आता इथे एक चाक बसणार आहे, इथे एक चाक बसणार आहे आणि पुढे येणार आहे झू 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 पुढे येणार आहे. बरोबर ना? बरोबर. पुढल्या भागात आहोत. तर नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला गाडा करायला जो चालू होता तो गाडा पूर्ण झाला आहे आणि आम्ही आता आणला शेतात. त्याला गाडा कसा झाला नसतं बघायचं. कारण ह्यो पल्ला दिसते का इकडे तुम्हाला? पूर्ण त्या टोकासनं ते घर दिसते बघा. पूर्ण त्या टोकापासनं ह्या टोकापर्यंत गाडा लावलाय बघा. ते धुणमामा भाजी धुवा लागतात. ह्या टोक्यापर्यंत डोक्यानं लागवड वाढायला लागत होती. डोक्यानं 25-30 वर्ष झाले हिने डोक्यानं लागवड वाढायला. म्हणून ह्यावेळी की नाही आमच्या साहेबांना सांगून आम्ही गाड्याचं नियोजन केलेलं आहे. साहेबांना आम्ही सांगायला नव्हतं म्हणून साहेबांनी बी केलं नव्हतं. मग आता सांगितल्या लगेच साहेबांनी निर्णय केला आणि गाडा धंदनीत गाडा गेला. मला गाडा धावतो. कसं झालं गाडा धावतो. चला काय तो मामा भाजी धुवा लागली सकाळपासून. वाईट टाकले असले की नाही आता भुका लागले असतील. काय भाजीला दर लागला का नाही विचारूया. बघा आता लागलं. पैसा ढीक आहे ना. पैसा ढीक. पैसा काय झालं? काय झालं मला जा न काय झालं सांगा. पैसा ढीक. काय करायचं? भाजी धुवायला हवे. धुवून बिवून द्यायला लागते भाजी अशी. ही भाजी आहे बघा मित्रांनो. ही भाजी आहे मेथीची भाजी. या खोडव्यात हा भाजी आता ह्या दिवसात लय असते वाटतं. दर लागलाच नाही. गाड्याचा निघा ना. मग आपल्याला खर्च निघाला ना. मग हे शेतकऱ्याचं असंच असते. शेतकऱ्यांना उपाशी बसायचं. शेतकऱ्यांना उपाशीच बसायचं. रंगामा कुठे गेल्यात? सगळं आणा गेला वे. आता गाडा फोन लावलं माझा 50 फोन एक पण उचलायचा तरी. अहो माझा फोन खिशात होता. मी गेलतो मंडईत भाजी आणायला. बाबा मी भाई काय म्हणायचं. अहो मला आवाजच आलेला नाही. मग कशाला? मग गाडा चरचरीत झालाय का नाही? मला तरतरी झालं. आमचं खरपरी झालं. खरपरीत झालं का नाही? संकपाळांच्या राज्यात संकपाळांनी करून दिले का नाही? साहेब देऊ दे की. खरं साहेबांना सांगायला लागते. तसं साहेब आम्हाला ही अडचण आहे. हे बघा हे खऱ्याच्या आईला पांडुरंग म्हणते बघा. हे बघा. बरं मित्रांनो तुम्हाला मी आता गाडा धावणार आहे. कसा झाला गाडा बघायला. हे बघा गाडा. ही जुन्या बाजारात चाकान द्या 2 व्हीलरची. आणि मस्तपैकी असं हे असं मस्तपैकी असा गाडा झालाय झणझणीत. एक नंबर गाडा असा गेलाय शेवट. बघा हे असं असते बघा. डोक्यानं लागवड वरती म्हणून साहेबांनी सांगून गाडा करून दिलाय. आणि काय असं हां झालं. बरं ठीक आहे. असू दे. तुमचा आशीर्वाद तेवढा आमच्या डोसक्यावर ठेवा म्हणजे बास. तर मित्रांनो हा गाडा कसा वाटला आणि विषय भाजीचा पण कसा तुम्हाला वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. Bye.